नमस्कार. सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता 14,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. माझ्या सुद्धा खात्यामध्ये रेशन कार्डचे 14,000 रुपये जमा झालेले आहे. त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. याचे जे काही रेशन कार्डचे पैसे आहेत ते कशा पद्धतीने इथं विड्रॉल करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता रेशन कार्डचे जे काही पैसे आहेत ते कशा पद्धतीने इथं पाहायचे की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये इथं जमा झालेले आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं ओपन करून घेऊया. काय करून घ्यायचं आपल्याला, मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर इथं सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता आपली सुरू झालेली आहे. तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायची जे की प्ले स्टोरवरून. तर याच माध्यमातून तुम्हाला कळेल की तुमच्या रेशन कार्डमध्ये किती पैसे इथं आलेले आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे काही प्ले स्टोर आहे ते इथं ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोर ओपन केल्याच्या नंतर आता इथं सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे मेरा राशन. मेरा राशन टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला इन्स्टॉलचं ऑप्शन येईल. ही ॲप्लिकेशन पहिलेच आपण इन्स्टॉल करून ठेवलेली आहे. तर इथं आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, जे की तुम्हाला इथं इन्स्टॉलचं ऑप्शन येईल. तर माझं ओपन आलेलं आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल. तर आता तुम्हाला इथे दिसेल लॉग इनचं ऑप्शन, मेरा राशन. यानंतर तुम्हाला इथे दिसेल आधार क्रमांक आणि आधार क्रमांकाच्या खाली तुम्हाला इथं QR दिसेल. हे टाकायचं आहे आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करायचं आहे. तर आता तुमचा आधार जो काही नंबर आहे ते आधार नंबर इथे टाकायचा आहे. कॅप्चा तुम्हाला इथून रिफ्रेश करता येणार आहे. कॅप्चा तुम्ही जर घेत नसेल कॅप्चा तर तुम्ही वेगवेगळा कॅप्चा इथं घेऊ शकता. तर आता इथं आपण जे काही कॅप्चा जे आपण जसंच्या तसा कॅपिटल स्मॉल जसंच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथं आपण कॅप्चा जे आपण आपला जो काही व्यवस्थितपणे इथं टाकलेला आहे तर कॅपिटल स्मॉल तुम्ही बरोबर व्यवस्थित चेक करा आणि टाका. कधी कधी कॅप्चा घेत नाही तुम्ही जर बरोबर टाकलं नाही तर. आता कॅप्चा आपण आपला टाकून घेतलेला आहे. इथं झेड राहिलेला आपला टाकायचा. तर हे पुन्हा टाकायचं तुम्हाला कधी कधी घेत नाही आहे. तर आता जे काही रेशन कार्डमध्ये जे काही पैसे जमा झालेले आहेत त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. तर आता जो काही आपला आधार नंबर आहे काय यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे. तर आता हे जो आधार नंबर आहे ते तुमच्या कुटुंबातील एकाहीचा सदस्याचा टाकला तरी चालेल. तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर त्या 4 पैकी कोणाचा टाकला तरी चालेल. तर आता मी आधार नंबर इथं टाकून घेतो. तर आधार नंबर आपण इथं एंटर केलेला आहे. यानंतर आपल्याला करायचं आहे क्लिक लॉग इन विथ OTP. लॉग इन विथ OTPवरती जसे क्लिक कराल तर इथं एक OTP हॅज बीन सक्सेसफुली सेंड झालेला आहे अशा प्रकारचं तुम्हाला पॉपअप मेसेज दिसेल. OTP व्हेरीफाय. तर आता तुमच्या मोबाईलवर जो काही OTP येईल ते OTP आपल्याला इथं टाकायचं आहे. कोणतीही गडबड करायची नाही, व्यवस्थित पाहायचं आहे. तर OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण इथं एंटर करून घेतलेला आहे. OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफायवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एकही स्टेप मिस्टेक करू नका. तर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असं प्रकारचं दाखवेल. ओकेवरती क्लिक करा. तर आता तुम्हाला दिसेल क्रिएट MPIN. तर हे तुम्हाला काही करायचं नाही आहे. तर तुम्हाला फक्त स्किप करायचं आहे. की जे काही स्किप केल्याच्या नंतर इथं तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते जर हरवलेलं असेल तर तुम्ही या रेशन कार्डवर तुम्ही तुमचं धान्य घेऊ शकता. तर तुम्हाला खाली यायचं एकदम. तर आता आपले जे काही पैसे इथं जमा झालेले आहेत तर इथून तुम्ही माय रेशन जे काही ट्रेससुद्धा करू शकता, ट्रॅक करू शकता. यानंतर ट्रान्सफर करायचं असेल तर ट्रान्सफर देखील करू शकता. एक तुम्हाला ऑप्शन दिसेल बेनिफिट्स रिसीव्ह फॉर गव्हर्नमेंट. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता आपल्या खात्यामध्ये जे काही 14,000 सांगितलं होतं मी तर या महिन्याचे सुद्धा ॲड झालेले आहे. मार्च महिन्याचे ते 1189. तर एकूण झालेले आहे आपल्या खात्यामध्ये 15,217 रुपये. किती जमा झालेले आहे? 15,217 रुपये टोटल अमाऊंट जे काही सबसिडी आपल्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये एप्रिल 2025, मे 2025. आता एप्रिलमध्ये 1249 आहे, मेमध्ये 1268 रुपये, जूनमध्ये 1249 रुपये, जुलैमध्ये 1249 रुपये, ऑगस्टमध्ये 1249, सप्टेंबर 2025 1341, ऑक्टोबरमध्ये 1249, नोव्हेंबर 2015मध्ये 1341, डिसेंबर त्यामध्ये आहे 1341, जानेवारी 2026मध्ये आहे 1298, फेब्रुवारीमध्ये आहे 1189 2026मध्ये आणि मार्चमध्ये जे आहे 1189. तर एकूण टोटल जे काही आपल्या खात्यामध्ये 15,217 रुपये इथं जमा झालेले आहे. किती? हे जे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आहे. तर आता हे जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, आता तुमच्याकडे पिवळे केशरी असेल किंवा रेशन कार्ड असेल तर सर्व रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. जे की लाईव्ह प्रूफ आहे. मी 14,000 सांगितलं होतं तर या महिन्याचे सुद्धा आता ॲड झालेले आहे.
तर लगेच तुम्ही तुमचं जे काही खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आले की नाही. तर आता याचा जो काही विड्रॉल आहे ते विड्रॉल कशा पद्धतीने तर करायचं आहे, त्याचप्रमाणे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे जे की विड्रॉलचा, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे. ते 8 ते 9 मिनिटाचा व्हिडिओ होईल. दुसरा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे जे की रेशन कार्डचे पैसे कशा पद्धतीने विड्रॉल करायचे आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. थँक्यू.